पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणांची पाहणी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली आहे। अतिवृष्टीच्या काळामध्ये सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना महापौरांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। सखल भागात साचत असलेल्या पाणी पंपाच्या साहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावी जेणेकरून पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल, त्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी दिले आहेत। या पाहणी दौऱ्यात शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेविका मृणाल पेंडसे, उपायुक्त जी गोदेपुरे, दीपक जिंजाळ, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, आरोग्य अधिकारी राणी शिंदे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, गुणवंत झांबरे, स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, संबंधित अधिकारी उपस्थित होते। ग्रामीण नाका येथील पेडा मारुती परिसर, मासुंदा तलाव, वंदना टॉकीज परिसर, चिखलवाडी, भांजेवाडी इत्यादी ठिकाणच्या सकल भागांची पाहणी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केली आहे। पेडा मारुती परिसर, महाजनवाडी हा सखल भाग असल्याने या ठिकाणी थोडासा पाऊस झाला तरी पाणी साचते। पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा यासाठी पंप बसवण्यात आले असून क्रॉस कल्व्हर्टची सफाई करणे, पावसाळ्याच्या कालावधीत त्या ठिकाणी 24 तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याच्या सूचनाही यावेळी महापौरांनी दिल्या आहेत। ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन कक्ष 24/7 कार्यरत असून या कक्षाचा देखील आढावा त्यांनी घेतलाय। यावेळी नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक कॉलवरती कार्यवाही झाली की नाही याची देखील खात्री या विभागातील कर्मचाऱ्यांनी करावी असेही महापौरांनी नमूद केलं आहे। भेट दिली आणि आता आपण वंदना टॉकीजच्या इथे आहोत। तर ज्या ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचत होतं त्या ठिकाणी आपण यंत्रणा व्यवस्थित ठेवलेली गेली आहे। काही ठिकाणी आपल्याला पंप नव्याने बसवता द्यायचे होते तर तिथे नव्याने दिले आहे। जसं का आता वंदना टॉकीजच्या इथे पण आपण नव्यानेच पंप दिलेला आहे आणि मला वाटतं की जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत या सकल भागांमध्ये पाणी साचण्याचं आपल्याला प्रमाण दिसेल, पण जसं जसं पाऊस ओसरेल त्याप्रमाणे आपली यंत्रणा इथे आहेच हजर आणि व्यवस्थित आपण त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत। मला वाटतं की ज्या वेळेला पहिल्यांदाच आपण महापौरपदी झालं, मला वाटतं पाण्यासाठी आपण बैठक घेतली होती। त्याच्यानंतर पावसाच्या आधी वृक्षतोड असू देत, रस्ते असू देत, याच्या बैठका पण आपण अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे मला वाटतं 70% चांगली परिस्थिती मला वाटतं ठाणे शहरामध्ये मला दिसते आणि तो आढावा घेण्यासाठी आज रस्त्यावरही आपण उतरलेलो आहोत। ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साचत होतो त्या ठिकाणी मला वाटतं बऱ्यापैकी नागरिकांना दिलासा आहे, कारण एवढं पाणी काय मला तर वंदना टॉकीज मध्ये पण बऱ्यापैकी पाणी साचत होतं। आज पंपिंग लावून आपण ते पाणी नाल्यामध्ये सोडलेले आहेत। नालेही बऱ्यापैकी 70-80% नाले साफ झालेले आहेत। काही ठिकाणी आपल्याला अजून सूचना द्यायच्या आहेत की तेही नाले साफ करून घ्या, पण मला असं वाटतं की नागरिकांना दिलासा आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आज पहाटे सकाळीच महापौर सौ शर्मिला पिंपळकर यांना फोन करून पूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्याकरता आदेश दिले। त्याचप्रमाणे आयुक्त सौरभराव यांनाही त्यांनी फोन केले आणि काय परिस्थिती आहे ठाणे शहराची, ही ठाणे शहराची परिस्थिती आपण ऑन फील्डवर जाऊन बघा। महापौर सौ शर्मिला पिंपळकर आज सकाळपासूनच ठाणे शहराच्या विविध सकल भागामध्ये पाहणी करतायत। बाजारपेठेमध्ये आपण होतो, मुख्य बाजारपेठची मंडई आहे, खारकळे आहे, पेड्या मारुती मंदिर आहे, तलावपाळी जे ठाण्याचं मुख्य एक केंद्रस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन आल्या महापौर। आता वंदना टॉकीज या ठिकाणी आहोत आणि इथून आपण भास्कर कॉलनीत भांगेवाडी या ठिकाणी जाणार आहोत। या ठिकाणच्या ज्या सखल भाग आहेत तिथे दरवर्षी पावसाचं प्रमाण पाणी साठतं, त्या ठिकाणी पाहणी केली। महापौरांच्या समवेत ठाणे महापालिकेचे मुख्यालयाचे उपायुक्त गोदेपुरे आहेत, सहाय्यक आयुक्त झांबरे आहेत, त्याचप्रमाणे आमचे जिंजाड साहेब आहेत, उपायुक्त कलाल आहेत, झांबरे आहेत। ही सर्व टीम म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, आपत्कालीन परिस्थिती टीम असेल, घनकचरा विभागाचे जे अधिकारी आहेत आणि सर्व टीम आज सकाळपासूनच ऑन फील्डवर आहे। तुम्ही बघत असाल की दरवर्षी ज्या प्रमाणात पाणी साठतं तसं पाणी या ठिकाणी साठलेलं नाहीये, त्याचं प्रमाण कमी आहे। याचं एकमेव कारण असं आहे की महापौरांच्या अध्यक्षतेखाली गेले 15-20 दिवसापासून सतत महापौर दालनामध्ये या बैठका घेण्यात आल्या। संबंधित अधिकारी, संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल यांचा आढावा बैठक घेण्यात आल्या आणि उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी सक्त आदेश दिले। त्याप्रमाणे आज समाधानकारक चित्र दिसतंय। काही पंप नव्याने तिथे 21 HP किंवा क्षमता जास्त असलेले पंप या ठिकाणी बसवण्यात आलेले। वंदना टॉकीजच्या इथे बघताय की आपण चांगले क्षमता असलेले पंप बसवले। महापौरांनी कालच आदेश दिले
की ज्या ज्या ठिकाणी पंप बसवलेत त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करा. त्याच्याप्रमाणे ते जनरेटर त्या ठिकाणी लावलेले आहेत. उद्या लाईट गेली, डिझेलची कमतरता भासली तर कुठे यंत्रणा आपली कुठे कमी पडायला नको, म्हणून त्या ठिकाणी महापौरांनी आदेश दिले काल की त्या त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करा आणि जिथे जिथे पंप आहेत त्या त्या ठिकाणी जनरेटर लावले गेलेले आहेत. आता मगाशी जांभळी नाक्याला असताना महापौरांनी प्रशासनाला आदेश दिले की ज्या ज्या ठिकाणी पंप लावले त्या त्या ठिकाणचे कर्मचारी हे 24 तास ऑन फील्डवर पाहिजेत. त्यांनी सुट्टी करायची नाही, त्यांनी घरी जायचं नाहीये. तशा प्रकारचे आदेश महापौरांनी दिल्यामुळे सर्व यंत्रणा सुसज्ज आहे आणि प्रशासन या सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता सक्षम आहे. आपण बघताय की आयुक्त स्वतः सौरभ राव यांनी पण सकाळी या संदर्भात आढावा घेतला आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं शिंदे साहेबांनी की तुम्ही ऑफिसमध्ये न बसता ऑन फील्डवरती काम करा. त्या पद्धतीने महापौर आणि आम्ही सर्वजण पदाधिकारी आज ठाणे शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी साठे त्या ठिकाणी ऑन फील्डवर आहोत.